बाजू आहे, पण आता अजूनही राज्यपालांकडे फाईल सही होऊन जात नाहीये. राज्य सरकारने MPSCच्या 3 सदस्य नियुक्तीबाबत लोकांचा अर्ज मागवला होता. त्याची छाननी करण्यात आली आणि ते 3 नावं निश्चित करून राज्यपाल महोदय यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर राज्यपाल महोदय त्याच्यावर हस्ताक्षर करून ते शासनाला पाठवतील, जेणेकरून ते नियुक्त्या होतील आणि सुचारूरीत्याने MPSCचे कामकाज चालेल. त्यासाठी लवकर निर्णय होणं गरजेचं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय त्याच्या बाबतीत लवकर निर्णय करतील. पण दादांनी आश्वासन दिलं होतं की 31 ऑगस्टपर्यंत 1 जुलैपर्यंत या नावांची घोषणा होईल, मात्र अजूनही घोषणा झालेली नाही त्याची. त्या बाबतीत सरकारने 31 जुलैच्या 3 दिवस आधी त्याच्यावर निर्णय करून 3 नावं निश्चित केल्या आणि अंतिम निर्णयासाठी राज्यपाल महोदयकडे पाठवलेला आहे. आता तो विषय सरकारकडे नाही, राज्यपाल महोदय यांच्याकडे प्रलंबित आहे. दुसरा विषय अदानी एअरपोर्टचा होता. मुंबई विमानतळ जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याचं नाव आहे, तिथे अदानी एअरपोर्ट असा मोठ्या अक्षरात केल्यामुळे आज वाद झाला आणि शिवसेनेने ती जी पाटी लावलेली ती तोडून टाकली. JVK एअरपोर्टकडून अदानींनी त्या कंपनीच्या सगळ्या मालकी जे शेअर्स होते ते खरेदी केल्यानंतर त्या एअरपोर्टची मालकी हे अदानी कंपनीकडे गेलेलं आहे. याचा अर्थ हे नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट याचं नाव बदलून अदानी एअरपोर्ट होऊ शकते. मॅनेजमेंटच्या किंवा संचालित करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे, नाव बदलण्याच्या नाव ठेवण्याचे अधिकार नाही. त्यांची चूक झाली आहे ती, आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट असंच नाव आहे तेच फलकवर ठेवलं पाहिजे आणि ते मॅनेज बाय किंवा त्याची मालकी त्यांच्याकडे आहे ते छोटेखानी लिहू शकताय, पण नुसतं अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. निश्चित रूपाने लोकांची भावना दुखावली असतील, त्यामुळे तिथे जी घटना घडलेली आहे त्याचं कारण तेच आहे. पण अदानींनी यापुढे लोकांची भावना दुखवणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. सर हिंदी में बता दीजिए, अदानी एयरपोर्ट में बड़ा JVK एयरपोर्ट की हिस्सेदारी अदानी ने टेक ओवर करने के बाद उस एयरपोर्ट पे मिल्कियत का अधिकार उनका हुआ है. इसका अर्थ ये नहीं कि उस एयरपोर्ट का नाम रखने का अधिकार उनके पास है. नाम राज्य सरकार ने, केंद्र सरकार ने मान्यता देकर छत्रपति शिवाजी महाराज एयरपोर्ट नाम रखा है, अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट नाम रखा है. और अदानी टेक ओवर करने के बाद अगर अदानी एयरपोर्ट लिखते हैं तो लोगों की भावनाओं को आहत करने का काम किया जा रहा है, जिसके कारण वहाँ पे जो घटना हुई उसका मूल कारण वो है. अदानी समूह को समझना पड़ेगा कि वो कोई ऐसा कृत्य ना करे जिससे लोगों की भावना आहत हो. उस एयरपोर्ट का नाम छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट है और उसे बदलना या गलती से भी अगर नाम अदानी एयरपोर्ट लिखा गया तो वो उचित नहीं है. क्या आप जस्टिफाई करते हैं आज जो तोड़फोड़ हुई वहाँ पर? देखिए, हिंसा का कभी भी समर्थन नहीं हो सकता, लेकिन लोगों की भावनाओं से खेलने से इस तरह की परिस्थिति निर्माण होती है. अदानी हो या और कोई हो, जहाँ पे भावनिक चीज़ें हो, जो अधिकृत रूप से नाम है उसके बदले में कोई अपना नाम लिख दे तो ये ठीक नहीं. हमें लगता है आगे अदानी समूह इन चीज़ों पे ध्यान रखेगा. ममता बनर्जी ने अभी एक प्रेस कॉन्फ्रेंस लिया है, वो कुछ दिन तक दिल्ली थी, उसके बाद वो वापस आई हैं कलकत्ता में. उनका कहना है कि खेला होबे बहुत ही ज़्यादा पॉपुलर हो गया है. वो अभी दिल्ली जा चुकी हैं, यूपी में गुजरात में हर जगह खेला होने की संभावना है, ऐसा उन्होंने कहा. निश्चित रूप से एक बंगाल चुनाव पे जिस तरह से खेला होबे ये वाक्य प्रचलित हुआ
बहुत ज़्यादा प्रचारित हुआ। इसका हिंदी अर्थ होता है कि खेल होगा। और जिस तरह से ममता दीदी कह रही हैं कि यूपी में भी खेल होगा, गुजरात में भी खेल होगा, निश्चित है कि जिस तरह से पूरे देश में मोदी जी और भारतीय जनता पार्टी के खिलाफ लोगों में गुस्सा है, महंगाई को लेके, बेरोजगारी को लेके, किसानों की समस्या को लेके या कोविड को लेके जो परिस्थिति देश में, उत्तर प्रदेश में, गुजरात में, अन्य राज्यों में निर्माण हुई, उसका एक गुस्सा बड़े पैमाने पे है। और निश्चित रूप से लोग परिवर्तन करना चाहते हैं। और जो उत्तर प्रदेश में नतीजे अपेक्षित हैं, गुजरात में अपेक्षित है, जिस तरह बंगाल में बीजेपी की करारी हार हुई है, निश्चित रूप से आने वाले चुनाव में भी बीजेपी हारेगी। मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर वेगवेगळे नैसर्गिक संकट आलेले आहेत. आता कोकणाला मोठा फटका देखील बसला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले जे नवीन मंत्री झालेले आहेत केंद्रामध्ये, ते आता राज्याचा दौरा करणार आहेत 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान. यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काय सध्या महाराष्ट्रात हे बघा, असं आहे, ते केंद्रीय मंत्री आहे, त्यांना सल्ला देणे किंवा त्यांनी दौरा करा की नका करा हे बोलण्याचे अधिकार आमच्याकडे नाही. कुठल्याही नेत्यांना, मंत्र्यांना जर त्यांना दौरा करायचा आहे तो त्यांचा अधिकार आहे, ते करू शकताय. पण दाखवण्यासाठी दौरा करण्यापेक्षा केंद्राकडे जे राज्य सरकारचे हिस्सेचे पैसे बाकी आहे ते लवकर कसे मिळतील त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. 700 कोटी रुपये पार्लमेंटमध्ये जे सांगण्यात आलं होतं ते 2000 शेतकऱ्यांच्या थकबाकीचे पैसे मिळाले होते. पण आजपर्यंत चक्रीवादळ त्याचे पैसे राज्य सरकारला मिळालेले नाही. जे सरकार प्रस्ताव पाठवते त्याच्यावर निर्णय होत नाही. आणि जे NDRFचे नॉर्म्स जे कमी आहे, आज गरज आहे, राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे की जे नॉर्म्स नुकसान भरपाईचे आहे त्याच्यात बदल झाले पाहिजे. दौरा करण्यापेक्षा या महाराष्ट्राला केंद्राकडून काय अपेक्षित आहे त्या माहिती घेऊन जर पाठपुरावा करून त्याचा निर्णय करून घेतला असता तर बरं झालं असतं. व्यापारी जो है वो कह रहे हैं कि दुकानें जल्द से जल्द खोल देनी चाहिए, वरना वो अगर वो नोटिफिकेशन नहीं आता तो वो खुद से खोल देंगे. इस पर मुख्यमंत्री का कहना है कि हम किसी की धमकियों से डरते नहीं हैं, हालांकि नोटिफिकेशन जल्दी आ जाएगा. इस पर क्या कहना चाहिए? देखिए, ऐसा है कि पूरी दुनिया में, अमेरिका हो, ब्रिटेन हो, फ्रांस हो, स्पेन हो, जिस तरह से कोविड के मामले बढ़ रहे हैं, तीसरी लहर वहाँ आ चुकी है. देश के लगभग 60 जिलों में भी लगातार कोविड के आंकड़े बढ़ रहे हैं. केरल उसकी चपेट में है. ये बात सही है कि 25 जिलों में परिस्थिति नियंत्रित है. 11 ही जिले ऐसे हैं जहाँ पॉजिटिविटी रेट ज़्यादा है. फिर भी कोई भी कदम ये संभल के उठाना पड़ता है. इसीलिए टास्क फोर्स से बैठक हुई है. मुख्यमंत्री ने स्वयं सांगली में कहा है कि समय सीमा बढ़ाने का निर्णय होगा. आज शाम तक उसका आदेश निर्गमित होगा. लेकिन कुल मिला के बिल्कुल पूरी तरह से अनलॉक कर देने की परिस्थिति नहीं है. कुछ जो नियम बनाए गए हैं उसमें ढील देने का निर्णय निश्चित रूप से होगा. मुख्यमंत्री ने स्वयं कहा है कि आज शाम तक उसके बारे में निर्णय लेंगे. लेकिन अगर कोई दबाव डाल के कहेगा कि सारी चीज़ें खोल दी जाए तो हमें लगता है ये ठीक नहीं है. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे